मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये अर्जुनला आता एक पेनड्राईव्ह सापडणार आहे. त्या पेनड्राईव्हमध्ये त्याला इतर मुलींची माहिती मिळणार आहे लवकर. तर आजच्या या एपिसोड रिव्ह्यूला सुरुवात करूया. आपण बघितलं काल की सायली घरी आलेली असते, सगळे खुश असतात. अर्जुन म्हणत असतो सायली जरी घरी आली आहे तरी सुद्धा अजून बाकीच्या मुली सापडल्या नाहीयेत. आपल्याला सायलीला निर्दोष सिद्ध करायचं आहे. सायली सगळ्यांचे आभार मानते की तुम्ही या कठीण काळात माझ्या पाठीशी तुम्ही उभे राहिलात, त्यामुळे मला बळ मिळालं वगैरे वगैरे. अर्जुन म्हणतो हो, हेही खरं आहे, तुमच्यामुळेच मला ही कोर्टात म्हणजे शक्ती मिळाली जिंकायसाठी. आपण जिंकलोय खरी, पण आता सायलीवरचे सगळे आरोप आपल्याला लवकरच खोटे ठरवाय. अस्मिता म्हणते ते सगळं तुम्ही करालच, पण सायली तू आता खूप थकल्यासारखी वाटतेस, थोडा आराम कर बरं. अस्मिता असं म्हटल्या लगेच श्वेता म्हणते हो सायली ताई, तू आराम कर, मी तुझ्यासाठी कॉफी नाही तर चहा घेऊन येते. आता अर्जुनने ना ते मंगळसूत्र काढलंय बरं का प्रेक्षकांनो. सायलीचं मंगळसूत्र ते जेलमध्ये त्यांनी घेतलं ना. अर्जुन ते मंगळसूत्र काढतो आणि म्हणतो बायको, हे मंगळसूत्र काढताना तुला किती त्रास झाला तिथे जेलमध्ये ते बघितलं मी, असं तो बोलतो आणि सायलीला ते मंगळसूत्र पुन्हा घालतो. एक भावूक प्रसंग होता हा. तो तिचा हात हातात घेतो आणि तिला म्हणतो आय प्रॉमिस बायको, यापुढे ही अशी वेळ मी तुझ्यावर कधीच येऊ देणार नाही. सायली म्हणते हे सौभाग्याचं लेणं माझ्यासाठी जीवापेक्षाही जास्ती महत्वाचं आहे आणि आज तुम्ही मला फक्त हे मंगळसूत्र नाही घातलं तर माझा आनंद मला परत मिळवून दिलाय, असं म्हणून ती आता खुश झाली आहे. अर्जुन म्हणतो बायको चल बरं थोड्या वेळ आराम कर, मम्मा मी हिला घेऊन जातो रूममध्ये. आता सायली गौरीला म्हणते गौरी बेटा थोड्या वेळ तू आपल्या बाळाशी खेळ, म्हणजे अस्मिताच्या बाळाशी. अर्जुन आणि सायली आता बेडरूममध्ये जातात. मग अश्विन आणि चैतन्य अस्मिताला म्हणतात, चैतन्य म्हणतो ए अस्मिताई, आज तू कोर्टात नव्हती आलीस ना, म्हणजे तू जेवणाची तयारी केलीच असेल. अस्मिता म्हणते ए मी ऑफिसला जाऊन आल्या आणि घरातलं मम्मा बघते ना सगळं. अश्विन म्हणतो अरे असं कसं अस्मिताई, अरे आम्हाला भूक लागली आहे, अरे सायली बहिणी घरी परत आली आहे, काही गोडधोड नको का करायला. प्रतिमा आत्या म्हणतात बसा बसा पोरांनो, मी पटकन शिरा करते. श्वेता म्हणते आत्या मी करते शिरा, सायली ताईला कॉफी करते आणि मी करते शिरा, तुम्ही बसा. श्वेता मुद्दाम करते बरं का हे सगळं, त्यानिमित्ताने तिला ऐकता येईल ना अर्जुन सायली काय बोलताय. पण आता चैतन्य तिला बघतो बरं का मंडळी अर्जुन सायलीच्या बेडरूम जवळ. श्वेता मनात विचार करत असते आम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा ही सायली घरी आलीच, पण आमची 6 जणांची ही जी एकी आहे ना ती या सायलीला कधीच सुखात राहू देणार नाही. श्वेता असा मनात विचार करत असते आणि इकडे अर्जुनने बेडरूममध्ये सायलीला जवळ घेतलेलं असतं. तो तिचं सांत्वन करत असतो. तिला म्हणत असतो सायली आय एम सो सॉरी ग, मी तुला लवकर बाहेर नाही काढू शकलो. सायली म्हणते असं काय करताय, मला तुमचे प्रयत्न दिसले नाही का, तुमचा काय दोष होता, आज मी बाहेर आली आहे ते तुमच्यामुळेच ना. अर्जुन म्हणतो सायली मी बाळाला प्रॉमिस केलं होतं ना ग, मी बेस्ट बाबा होईल, पण बघ ना माझ्यामुळे तुला आणि बाळाला किती दिवस जेलमध्ये राहावं लागलं. सायली म्हणते बाळाने बघितलंय बरं का बाबा कसे लढले कोर्टात ते, आणि बाळाला आता बाबांचा खूप जास्ती अभिमान वाटतोय. अर्जुन म्हणतो खरंच का ग बायको, असं म्हणून तो आता सायलीच्या पोटावर हात ठेवतो आणि त्या आतल्या बाळाला म्हणतो खरंच. आता असं म्हटलं त्याला बाळाने पोटातून लात मारली आहे बरं का. काही आपलं दाखवतात मालिकेत, नाही असं होतं मला जनरली, पण ते संयोग बघा ना, असं अर्जुन बोलतोय आणि तो लात मारतोय पोटातनं. मग अर्जुनला एकदम शॉक बसल्यासारखं झालं बरं का. तो म्हणतो अरे बायको किक मारली त्याने मला, बाळाने मला किक मारली. सायली हसायला लागते. अर्जुन म्हणतो अगं बघ ना त्याने किक मारली मला, थँक्यू सो मच बायको, आज पहिल्यांदा म्हणजे मला असं बाळाशी बोलल्यासारखं वाटतंय. सायली म्हणते अहो बाळ कधीचा हातपाय मारायला लागले आता. अर्जुन म्हणतो अगं मला फील झालं ना ते. सायली म्हणते आता बाळ त्याच्या भाषेत 2-3 महिने तुमच्याशी बोलणार बरं का, ते काही आता शांत बसणार नाहीये पोटामध्ये. अर्जुन म्हणतो पण आता शांत तर बाळाच्या आईला बसायचंय आणि आराम करायचंय. सायली तू आराम कर बरं. सायली म्हणते अहो कशी आराम करू, आता मला भीती वाटते हो, सतत मुली अजून सापडल्या नाहीये, त्या मुलींना लवकरात लवकर सापडल्याशिवाय मला काही चैन पडणार नाहीये. अर्जुन म्हणतो बायको तू टेन्शन घेऊ नकोस, तू उगाचच विचारांचा गुंता करून बसलीयस डोक्यामध्ये. सायली म्हणते असा विचारांचा गुंता झाला ना की मला ना आपली ती पद्धत वापरावीशी वाटते. अर्जुन म्हणतो अच्छा ठीक आहे चल आपण व्हाईट बोर्ड काढूयात. आता त्याने ते बोर्ड काढलाय, ते सायली अर्जुन नेहमी ते गुन्ह्याचा तपशील मांडतात ना, सिक्वली स्टेप बाय स्टेप लिहून काढतात सगळ्या गोष्टी, ती पद्धत अशी त्या पद्धतीबद्दल सायली बोलली आहे. अर्जुनने तो बोर्ड काढला आणि त्यावर लिहायला लागतो बरं का मंडळी. आता सगळं तो एक एक मुद्दे मांडणार तेवढ्या श्वेतावर येते असं त्यांनी सीन रंगवलाय.
अर्जुन म्हणत असतो, "एक काम कर सायली, चैतन्याला बोलावून घे बरं." सायली म्हणते, "बरं बोलवते हं." अर्जुन म्हणतो, "अगं चाललीस कुठे? फोन कर ना त्याला." सायली आता चैतन्याला फोन करून वर बोलवते आणि तेवढ्यात श्वेता वर येते बरं का. आणि या दोघांचं काय बोलणं चाललंय ते ती ऐकत असते कानोसा घेऊन. जास्ती काही तोपर्यंत अर्जुन सायली बोललेले नाहीयेत. फक्त अर्जुन तिला म्हणतो की "बायको तुला काय वाटतं?" सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात तिथे चैतन्य येतो बरं का. आणि श्वेताला असं बघतो अर्जुन सायलीच्या खोलीच्या बाहेर. त्याला काही शंका आली नाहीये, पण त्याने त्याच्या मनातली शंका या श्वेताला बोलून दाखवली आहे बघा मंडळी. मंडळी तुम्हाला पटकन ना एक चांगली बातमी देते. आम्ही ना रेफ्रिजरेटर घेतला बरं का नवा. पण गेल्या 2 दिवसापासून एवढी धूम झाली आहे त्या रेफ्रिजरेटरची. आम्ही तो नवीन घेतला आणि तो जो आम्ही विकत आणला ना तो फॉल्टी पीस होता बरं का. म्हणजे ॲक्च्युली कंपनीकडनंच ते चुकून झालं होतं. पण त्यामागे आमची जी काही धावपळ झाली आहे ना तुम्हाला काय सांगू. माय गॉड, अक्षरशः रात्री झोप पण नाही झाली, एवढं टेन्शन आलं होतं आम्हाला. पण बरं झालं बाबा, देवाच्या दयेने तो दुसरा पीस मिळालाय आम्हाला कंपनीकडनं. जो फॉल्टी होता तो त्यांनी काल घेऊन गेले आणि दुसरा नवीन पीस दिला आणि फायनली ते फ्रीज झालं बाबा थंडगार. तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. ते फ्रीज चालू झालं होतं पण त्यातल्या वस्तूच गार होत नव्हत्या. इतकं टेन्शन आलं होतं आम्हाला. कुठलीही गोष्ट आपण पैसे देऊन खर्च करून घेतो प्रेक्षकांनो आणि अशी चुकीची निघाली तर टेन्शनच येतं ना जीवाला. सहज तुम्हाला शेअर करावासा वाटला. माझ्या आयुष्यातले छोटे मोठे आनंद मी नेहमीच तुमच्याशी शेअर करत असते. तर मागच्या 2 दिवसात मी भयंकर त्या गडबडीमध्ये होते, विचारूच नका. तर असो, आता आपण सिरियलचा सीन एन्जॉय करूयात. चैतन्य आता या श्वेताला बघतो रूमजवळ आणि तिला म्हणतो, "थांब जरा श्वेता." श्वेता म्हणते, "सर मी ते सायलीताईला कॉफी द्यायला आले होते." चैतन्य तिला म्हणतो, "श्वेता मला असं का वाटतंय की आपण पूर्वी भेटलेलो आहे." हा सीन खूप रंगवला बरं का मंडळी त्यांनी. चैतन्य म्हणतो, "श्वेता आपण याआधी कधी भेटलोय का?" श्वेता घाबरते बरं का आता जरा. "त्यात एखाद्या केसच्या संदर्भात किंवा एखाद्या मित्रमैत्रिणींच्या थ्रू आपण भेटलोय का? काही आठवतं का ग तुला श्वेता?" आता जेव्हा चैतन्य तिला असा विचारतो तेव्हा ती घाबरलेली दाखवली आणि मध्येच प्रियाचा सीन दाखवलाय बरं का मंडळी. म्हणजे बघा ना, चैतन्य तिला ओळखतो याचा अर्थ 100% ती साक्षी असणार आहे प्रेक्षकांनो. आता ही प्रिया बडबडत असते बरं का, "ही सायली ना इथून दिसायची मला, ती चांगली जेलमध्ये होती इथे. तिला तिला तिथे पाहिलं ना की डोळ्यांना गारगार वाटायचं." तेवढ्यात ती प्रियाची कॉन्स्टेबल बाई म्हणते, "अगो गेली ना पण सायली तिच्या घरी." प्रेक्षकांनो जसं जोक करते बरं का. या प्रियाला काय सायलीवर प्रेम झालंय का? म्हणजे ती असली की तिला गारगार वाटायचं काही आपला. आता ती कॉन्स्टेबल बाई असं बोलते ना तेव्हा प्रिया चिडते बरं का तिच्यावर आणि म्हणते, "हो हो चोळ ना चोळ, माझ्या जखमेवर मीठ चोळ. म्हण ना म्हण, सायली घरी गेली आहे, ती मस्त सुखात आहे तिथे, मी इथे जेलमध्ये सडली आहे. बोल ना बोल, बोल पुढे बोल. त्या सायलीचा नवरा तिला इथून अलगद सोडवून घेऊन गेला, तुझा नवरा तर तुझ्याकडे बघत पण नाही. बोल ना आता, बोल ना." आता ती बाई म्हणते कॉन्स्टेबल बाई, "काय ग प्रिया, असं डोकं फिरल्यासारखं वागू नको." प्रिया मोठ्याने तिच्यावरच आरडाओरडा करत असते बरं का. प्रिया त्या कॉन्स्टेबल बाईला म्हणते, "फिरलंच आहे माझं डोकं. त्या सचिनने माझं डोकं फिरवलंय. ती सायली इथे असायला हवी होती. ती ती इथे माझ्या समोर जेलमध्ये असायला हवी होती. ती सायली आज घरी जाऊन स्वतःचे लाड करून घेतेय. ज्या मुलीने जगावर राज्य करायला हवं ती मुलगी इथे इथे 4 भिंतीमध्ये सडतीये इथे मी." ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, "अगं ए बाई ओरडू नको, शांत हो, जेलर मॅडम आले तर प्रॉब्लेम होईल." प्रिया म्हणते, "ओरडणार मी ओरडणार, सगळ्या जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे. ती सायली इथे असायला हवी, ती इथे नाहीये, पण मी तिला सोडणार नाहीये, मी तिला परत इथे आणणार आहे, मी सोडणार नाही तिला." असं करून ती जोरजोरात आपल्या त्या जेलवरती हात आपटत असते बरं का स्वतःचे. काही प्रेक्षकांना म्हणजे हिला वाटतं तसंच थोडी होणार आहे जगामध्ये. ओव्हरच करू लागली आहे ना प्रिया आता. असो, पण हिचा हा माज लवकरच जिरेल यात काही शंका नाही आहे. त्या कॉन्स्टेबल बाईला आलेला असतात तर प्रियाचं आरडाओरडीचं टेन्शन. इकडे श्वेता आता चैतन्याला उत्तर देते, "मला मला काही आठवत नाही अहो." चैतन्य म्हणतो, "ओके ओके, आय एम सो सॉरी. अगं तू मागच्या वेळेला हे सांगितलं होतंस मला, पण का माहिती नाही. मला असं का वाटत राहतं कोणाच ठाऊक की आपण दोघं आधी भेटलेलो आहे. अगं तू आश्रमात भेटलीस ना मला श्वेता पहिल्यांदा, तेव्हाही मला असं वाटलं की मी तुला ओळखतो. असं का वाटतंय मला कोणाच ठाऊक." श्वेता जरा घाबरलेली असते बरं का. श्वेता म्हणते, "नाही मला ना कामं आहेत सर खाली, जाऊ का?" चैतन्य म्हणतो, "हो हो ठीक आहे जा जा." चैतन्याला अजून तर काही लक्षात आलं नाही. आधीच आपला चैतन्य बिचारा भोळा भाबडा आहे, त्याला काही समजत नाही, पण येईल लवकरच त्याच्या लक्षात येईल की ही श्वेता म्हणजेच साक्षी आहे. चैतन्य आता ते चहा कॉफी रूममध्ये आणतो अर्जुनच्या आणि म्हणतो, "काय रे, मी जगातला पहिला पाहुणा असेल जो स्वतः चहा कॉफी आणतोय तुमच्यासाठी." अर्जुन म्हणतो, "तू काही पाहुणा आहेस का या घरचा, चल चल निघ मग." आता चैतन्य निघायचं नाटक करतो. अर्जुन म्हणतो, "अरे यार काय तू जरा गंमत दाखवली आहे." सायली म्हणते, "बसा ना भाऊजी, तुम्ही कॉफी नाही घेतलीत, मी आणते हा तुमच्यासाठी कॉफी." चैतन्य म्हणतो, "अरे नको, मला नकोय सायली वहिनी कॉफी." "अरे अर्जुन, हे तू काय लिहिलंस बोर्डवर?" "काय ग वहिनी, तू आत्ता आलीस आणि कामाला पण लागलीस?" अर्जुन म्हणतो, "बघ ना रे चैतन्य, तिला तेच समजवतोय पण तिला आराम करायचाच नाहीये.
सायली म्हणते, काय भाऊजी, ही काय आराम करायची वेळ आहे का? उलट ना आता टेन्शन आलंय, मुली गायब आहेत, त्यांच्या बाबतीत काही वाईट साईट घडायला नको ना. आता आपल्याला लवकरात लवकर मुलींना शोधायला हवं. चैतन्य आता ते बोर्डवरचं सगळं बघतो बरं का, आणि विचारतो सायलीला, तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल? सायली म्हणते, जे काही झालं असेल ना भाऊजी, त्यावरनं मला असं कळतंय की जो कोणी व्यक्ती हे करतोय ना, त्या व्यक्तीचं माझ्यावर अगदी आधीपासून बारीक लक्ष आहे बरं का. म्हणजे बघा ना, वात्सल्य आश्रमात माझी संस्थापक म्हणून नोंद होणं, मी त्या आश्रमाची जबाबदारी माझ्यावर घेणं, म्हणजे हे सगळं जो काही करतोय ना त्याला आधीच माहिती आहे. म्हणजे बघा ना, आश्रमात कधी काहीही वाईट घडलं तर सगळ्यात आधी मला पकडलं जाणं, हे सगळं नक्कीच योगायोग नसावा. अर्जुन म्हणतो, अगं सायली, एवढंच नाही, सिनियरने सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर केली आहे, ही गोष्ट त्या माणसापर्यंत नक्कीच पोहोचली असणार आहे, म्हणूनच सोनलला सिनियरच्या प्रॉपर्टीमध्येच त्यांनी लपवलं. सायली आता ते बोर्डवरचं लिहिलेला मजकूर वाचते आणि त्या बोर्डजवळ येते बरं का, आणि त्यातला खालचा जो मुद्दा आहे ना तो ती हायलाईट करते. सायलीला ते सोनलला ज्या जागेवरती किडनॅप करून ठेवलं होतं ना, ती जागा बघायला जायची आहे बरं का. आता तो मुद्दा सायलीने हायलाईट केलाय बोर्डवर आणि सायलीला म्हणते, आपण या जागेवरती जाऊन येऊयात. अर्जुन म्हणतो, काय, तुला असं म्हणायचंय की तुला पण यायचंय आमच्या बरोबर? सायली म्हणते, अहो हो ना, येऊ द्या ना. अर्जुन म्हणतो, नको नको, अजिबात नाही, तू आम्हाला मदत करते एवढंच पुरेसं आहे, आणि आता तू आमच्यासोबत धावपळ करायची नाही आहेस सायली, तुला आरामाची गरज आहे, मी काही तुला बाहेर घेऊन जाणार नाहीये. सायली काही ऐकत नसते, नेहमीप्रमाणे ती जिद्द करायला लागते. नाही बरं, अहो या परिस्थितीत काय मी शांत बसणार आहे का? नाही नाही, मला येऊ द्या तुमच्या बरोबर, मला काही शांत बसवलं जाणार नाहीये घरी आता या परिस्थितीत. अर्जुन म्हणतो, अगं सायली, या अवस्थेत तू दगदग करणार आहेस का? सायली म्हणते, नाही ना, हो दगदग कशी होईल, मला मुली सापडल्या पाहिजे ना. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, चल. अर्जुन ऐकतच नसतो बरं का, सॉरी, सायली ऐकतच नसते, पण अर्जुनच्या मनात नसतं तिला घेऊन जायचं. शेवटी चैतन्य म्हणतो, तुम्ही दोघं जण चेंज करा, तोपर्यंत मी खाली बसतो. आता कल्पना ताईला जाऊ देत नाही बरं का मंडळी, पण ठीक आहे, तिने ऐकलंय त्यांचं आणि साहजिक आहे, तिला आता 7वा-8वा महिना चालू आहे, या परिस्थितीत तिने धावपळ करणं योग्यच नाहीये. मंडळी, आजचा हा एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला आवडत असल्यास नक्की लाईक करायला विसरू नका बरं. अस्मिता इकडे म्हणत असते, मी ना सायली सोबत खूप गप्पा मारणार आहे, सगळेजण हॉलमध्ये गप्पा मारताय एकमेकांशी. प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना, सायलीचा आराम झाला ना की आपण तिला मंदिरात घेऊन जाऊ हं. प्रतापराव म्हणतात, कल्पना, अगं सायलीला ते योगा आणि मेडिटेशन बद्दल सांगितलं का? अश्विन म्हणतो, मम्मा, आपल्याला आधी सायली वहिनीची अपॉइंटमेंट बुक करायची आहे बरं का. मग आता ही श्वेता शिरा करत असते ना, तर शिरा करता करता विचार करते, ती सायली काही करो, पण हे सगळे लोक काही सायलीला अर्जुन सोबत घराबाहेर जाऊ देणार नाहीये. श्वेता अशी मनात बोलत असते. यस, सायलीला काही इन्व्हेस्टिगेशनला जाता येणार नाही आणि तिच्याकडनं बोलता बोलता काढून घेते की अर्जुन नेमका कुठे गेलाय. चैतन्य म्हणतो, अरे वा, तुम्हा सगळ्यांचं जोरदार प्लॅनिंग चाललंय सायली वहिनीसाठी. स्मिता म्हणते, म्हणजे काय, आता घरी आली ना ती. आता तेवढ्यात गौरी म्हणते, सायली ताई कुठे? चैतन्य म्हणतो, बघ बघ, आली तुझी सायली. सायली आल्या आल्या म्हणते, आई आम्ही जरा जाऊन येतो. मग कल्पना ताई म्हणते, अगं सायली, आत्ताच तर आली आहेस ना बेटा तू, आणि लगेच कुठे निघाली आहेस? अर्जुन म्हणतो, मम्मा, मुलींच्या केसमध्ये एक अपडेट मिळालाय, आम्ही तिथे चाललोय. मग अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, अरे 7 महिन्याची प्रेग्नंट आहे ती, असं काय करतोस? सायली म्हणते, अस्मिता, अगं मीच म्हणाले यांना मी येते तुमच्या बरोबर म्हणून. कल्पना ताई म्हणतात, सायली, अगं. सायली लगेच म्हणते, आई समजून घ्या ना, मुली सापडलेल्या नाहीयेत अजून, अशा परिस्थितीत मला कसं बरं बसवलं जाईल? कल्पना ताई म्हणतात, नाही बरं सायली, अजिबात नाही, तुला पूर्णाईला भेटायचंय, त्या तुझ्याबद्दल विचारत होत्या, तू जा आधी पूर्णाईला भेटून ये. सायली म्हणते, बरं आई, मी भेटते पूर्णाजीला, पण नंतर मी जाऊ का यांच्याबरोबर? मग प्रतिमा आत्या चिडतात आणि म्हणतात, नाही बरं सायली, जरा आमची बाजू समजून घे ना, चुकीची आहे का आमची बाजू? काय ग सायली बेटा, अगं असं भलत्या ठिकाणी हट्ट करायचा नसतो. मग सायलीला ऐकावंच लागतं या सगळ्यांनी प्रेशराईज केल्यामुळे. अश्विन पण म्हणतो, हो बरं का वहिनी, आता या परिस्थितीत तुलाच नाही तर बाळाला सुद्धा आरामाची गरज आहे, आणि डॉक्टर म्हणून तुला माझं ऐकावंच लागेल. मग सायली म्हणते, बरं ठीक आहे, नाही जात मी यांच्याबरोबर, थांबते घरी. आणि मग सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही जिथे जिथे जाल ना, सगळं मला कळवत राहा. अर्जुन म्हणतो, हो सगळं सांगतो तुला. बरं चल चैतन्य, आधी तुझ्या घरी जाऊ, तुला चेंज करायचं असेल ना, पटकन चल, आणि मग सावंतकडे जाऊयात. चैतन्य आणि अर्जुन लगेच निघून जातात. मग सायली जरा नाराज होते. मग कल्पनाताई म्हणतात, सायली, अगं चेहरा नको पाडूस, तुझ्या काळजीपोटी सांगतोय ना आम्ही. सायली म्हणते, हो आई, कळतंय मला, मी येते हं पूर्णाजीला भेटून. असं म्हणून सायली पूर्णाजीला भेटायला गेली, पण आज पूर्णाजी काही दाखवलेल्या नाही आहेत. आणि इथून पुढच्या सीनमध्ये त्यांनी दाखवलंय की हा जो सचिन आहे ना, तो टोनी नावाच्या इसमाला फोन करतो. आता टोनी नावाचा जो इसम आहे ना, तो सायली सोबत या सगळ्या गुन्ह्यात सामील आहे असं त्यांनी म्हणजे सायलीवर आरोप करताना सांगितलेलं आहे.
हा टोनी जो आहे तो अर्थातच सचिनचाच माणूस आहे, महिपत आणि सचिनचा. पण आता हा टोनी कोणीतरी अननोन दाखवलाय, त्याचा चेहरा आज दाखवलेला नाहीये, फोनवर त्याचा आवाज ऐकवलाय, असं दुसर चेहरा दाखवलाय त्याचा. सचिन म्हणत असतो, हॅलो टोनी, ऐक माझं, आतापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या प्लॅनप्रमाणे झाल्यात, पण काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे झालेल्या नाही आहेत. आता आपण अलर्ट राहायला हवं. त्यावर तो टोनी म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण तो पेनड्राईव्ह तो तू मला भेटायला येशील तेव्हा घेऊन येतो पेनड्राईव्ह. त्यामध्ये काही कॉन्टॅक्ट आहेत आणि आपण मुलींना कुठे लपवलंय ना, त्या सुद्धा गोष्टी त्यात सगळ्या समाविष्ट आहेत. म्हणजे तुला चांगलंच माहिती आहे तो किती इम्पॉर्टंट आहे पेनड्राईव्ह. सचिन म्हणतो, हो कळलं मला, मी घेऊन येतो तो पेनड्राईव्ह. आता असं म्हणून सचिन फोन ठेवून देतो त्या टोनीचा. मग राकेश विचारतो, काय रे टोनी, काय म्हणाला सचिन? सचिन म्हणतो, अरे काही नाही, तो पेनड्राईव्ह शोधायचा आहे आपल्याला, चल लवकर, चल आवर लवकर. असं म्हणून सचिन आता इकडे तिकडे तो पेनड्राईव्ह शोधत असतो बरं का, पण त्याला काही तो पेनड्राईव्ह सापडेना. आणि मंडळी, हा जो महत्वाचा जो पेनड्राईव्ह आहे जो सचिनकडनं गहाळ झालाय, तो अर्जुनच्या हाती लागतो आणि ते त्यांनी आजच्याच भागात दाखवलंय. आता शेवटी राकेश म्हणत असतो, चल यार लवकर, कसला पेनड्राईव्ह शोधतोय? सचिन म्हणतो, अरे महत्वाचा आहे तो पेनड्राईव्ह, इथेच ठेवला होता मी, सापडत नाहीये. राकेश पण शोधायला लागतो तो पेनड्राईव्ह. सचिन मध्येच म्हणतो शोधता शोधता, राकेश अरे तो पेनड्राईव्ह सापडायला हवा बरं का, काही करून तो मिळायलाच हवा आपल्याला, खूप महत्वाचा आहे तो, त्यात मोठा पुरावा आहे, नाहीतर प्रॉब्लेम होईल बरं, हरवला तो पेनड्राईव्ह. शोध बाबा, तो पेनड्राईव्ह शोध. राकेश आणि सचिन आता पेनड्राईव्ह शोधतात आणि इकडे अर्जुन, चैतन्य आणि सावंत पोहोचलेत त्या जागेवर जिथे सोनलला ठेवलं होतं त्यांनी. रविराजांचीच प्रॉपर्टी ही, इथेच सोनलला किडनॅप करून ठेवलं होतं. सावंत म्हणतात, अर्जुन सर इथेच सापडले होते त्या इन्स्पेक्टरला सोनल आणि तो सुरेश. चैतन्य म्हणतो, म्हणजे सगळ्या इलिगल गोष्टी त्यांनी इथेच सुरू केल्या तर? अर्जुन म्हणतो, इथे या जागेवरती इथला केअरटेकर राहत असेल ना, इथली इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्याकडून मिळेल. चैतन्य म्हणतो, अरे ही जागा तर रविराज काकाच्या नावावर आहे, मग त्यांनीच केअरटेकर ठेवला असेल ना. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, पण सिनियरला आपण सध्या काही विचारू शकत नाही, कारण त्याला केसबद्दल काही माहिती नाहीये ना. प्रतिमा आत्याला माहित असेल का रे? चैतन्य अर्जुनला म्हणतो मध्येच. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुझं, थांब मी आत्याला कॉल करतो. लगेच अर्जुनने प्रतिमा आत्याला कॉल केला. आत्या म्हणतात, हं बोल अर्जुन. अर्जुन म्हणतो, अगं आत्या, सिनियरची प्रॉपर्टी जी आहे ना ती सायलीच्या नावावर केली होती ना, त्या हायवे जवळचा प्लॉट नाही का, अगं तिथे 2च खोल्या बांधलेल्या आहेत आणि इथलं केअरटेकर कोणी आहे का, या बाबतीत तुला काही माहिती आहे का? प्रतिमा आत्या म्हणतात, अरे हो अर्जुन, त्या जागेबद्दल मला सांगितलं होतं रविराजांनी. अर्जुन म्हणतो, हो मग इथला कोणी केअरटेकर वगैरे? प्रतिमा आत्या म्हणतात, त्या जागेवर ना श्रीनाथ नावाचा एक केअरटेकर होता बघ. का रे अर्जुन, हे सगळं तू का विचारतोयस, म्हणजे सायलीच्या केसबद्दल काही आहे का? अर्जुन म्हणतो, हो अगं आत्या, तसंच काहीतरी, मला त्या श्रीनाथचा नंबर देशील का? प्रतिमा आत्या म्हणतात, हो मला रविराजांनी सगळ्याच नंबरची यादी दिलेली आहे, या सगळ्यामध्ये श्रीनाथचा नंबर असावा, मी तुला पाठवते. अर्जुन म्हणतो, थँक्यू आत्या, थँक्यू सो मच. प्रतिमा आत्या म्हणतात, थँक्यू काय अरे अर्जुन, ही सगळी धावपळ तू सायलीला सोडवण्यासाठी करतोयस ना, मग त्यात माझा खारीचा वाटा, मी उचलणारच, पाठवते हं तुला नंबर. अर्जुन म्हणतो, हो लवकर पाठव. आता तेवढ्यात प्रतिमा आत्याने लगेच नंबर पाठवलाय बरं का. अर्जुनने फोन ठेवल्या चैतन्याला दाखवतो अर्जुन, अरे इथल्या केअरटेकरचा नंबर पाठवते बघ आत्या, आला बघ नंबर. अर्जुनने लगेच त्या नंबरवर फोन लावलाय, पण तो नंबर उचलत नाहीये कोणी, म्हणजे तो फोन कोणी घेत नाहीये. अर्जुन म्हणतो, ए चैतन्य, या श्रीनाथचा नंबर मी तुला पाठवून ठेवतो, तू सतत फोन करत राहा, कारण तो फोन उचलत नाहीये सध्या. आता सहज त्या इन्स्पेक्टरचं लक्ष जातं त्या CCTV कडे. ते म्हणतात, अर्जुन सर ते बघा तो CC कॅमेरा, कोणीतरी मुद्दाम त्याची दिशा आकाशाकडे करून ठेवली आहे, जेणेकरून आपल्याला इथलं फुटेज मिळू नये. चैतन्य म्हणतो, हा फुलप्रूफ प्लॅन होता, कोणीतरी मास्टर माइंड आहे, त्यानेच हा उद्योग केलेला दिसतोय. काहीही असो, कोणताही क्रिमिनल काही ना काही पुरावा मागे सोडतोच, आपल्याला तो शोधायचा आहे. चला सावंत आतमध्ये जाऊयात. आता तो कॅमेरा दाखवलाय त्यांनी, झाडावर कॅमेरा आहे आणि त्याला उलटं लटकवलेलं आहे त्या कॅमेराला. असो, आता सावंत आणि अर्जुन आतमध्ये गेले तिथे चेक करायला. इकडे आता सायलीचं छोटंसं सीन दाखवलंय त्यांनी. सायली तिच्या तंद्रीत असते तेव्हा अश्विन म्हणत असतो, वहिनी काय घमघमाट सुटलाय ग, मला असं झालंय कधी तो सूप पिऊ आणि कधी नाही. आता सायलीचं लक्ष नसतं. कल्पनाताई म्हणत असतात, सायलीला मी किती वेळची सांगते आराम कर आराम कर, ती शिरलीच बाबा स्वयंपाकघरात. ए सायली अगं पुरे आता. श्वेता म्हणत असते, सायलीताई अहो कल्पनाताई तुमच्याशी काहीतरी बोल. सायली आता गडबडून म्हणते, आई काही म्हणालात मला? कल्पनाताई म्हणतात, अगं मी म्हणते तुला किचनमध्ये कशाला काम करतेस? सायली म्हणते, आई असं काय करता, तुम्हाला माझ्या हातचं आवडतं ना, तुमचा मूड फ्रेश होतो की नाही माझ्या हातचं खाल्ल्यावर, तुमचा आनंद बघितला ना की मला समाधान वाटतं. सायली काही ऐके ना, ती किचनमध्ये शिरली तर तिला छान वाटतं काम करायला, असं त्यांनी दाखवलं. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. सावंत आणि अर्जुन तिथे आलेत आतमध्ये खोलीमध्ये आणि अर्जुन सांगतोय सावंतांना, काहीतरी सापडेल आपल्याला, इथे शोधाशोध करायला हवी आहे.
चैतन्य, अर्जुन आणि सावंत तिघे जणही तिथे शोधाशोध करतात. अर्जुन एका दिशेला, सावंत एका दिशेला तर चैतन्य एका दिशेला. आता नेमकं अर्जुनला तिथे कोपऱ्यामध्ये एक पेनड्राईव्ह सापडतो आणि अर्जुन त्या पेनड्राईव्ह कडे बघताना दाखवलाय बराच वेळ आणि आजचा हा एपिसोड इथेच संपतो. अर्जुनच्या हाती लागलेला हा फार मोठा पुरावा आहे मंडळी. आता उद्याचा प्रोमो बघा. सायली कल्पनाताईंना कन्व्हिन्स करत असते, आई थोड्या वेळासाठी जाऊ द्या ना बाहेर, काय हरकत आहे. मग अर्जुन सांगतो कल्पनाताईला, डोंट वरी मम्मा, मी आहे ना तिच्या बरोबर. श्वेता हे सगळं ऐकते आणि इकडे सचिन प्रियाला फोन करून सांगतोय, अर्जुन आणि सायली काय शोधताय त्यापेक्षा आम्ही काय शोधतोय ते महत्वाचं आहे. प्रिया म्हणते, तुम्ही काय शोधताय. सचिन म्हणतो, माझा एक पेनड्राईव्ह आहे, मुलींना जिथे ठेवलंय ना त्या जागेचं GPS कोऑर्डिनेटर आहे त्या पेनड्राईव्ह मध्ये. प्रिया ओरडते सचिनवर आणि म्हणते, तुम्ही असा कसा तो पेनड्राईव्ह हरवू शकता. अर्जुन सायलीला सांगत असतो, या पेनड्राईव्ह मध्ये नक्कीच काहीतरी आहे सायली. सायली म्हणते, यात जर मुलींचा ठाव ठिकाणा मिळाला तर किती बरं होईल. असा त्यांनी पुढचा प्रोमो दाखवलाय. तर बघूयात मंडळी, अर्जुन आता या पेनड्राईव्ह थ्रू त्या मुलींपर्यंत पोहोचेल का. येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेलच सगळं. कसा वाटला तुम्हाला आजचा हा एपिसोड रिव्ह्यू मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे बरं का. मंडळी, आज श्रावणातला पहिला रविवार आहे. श्रावण मास म्हटलं की सगळीकडे चैतन्य आणि एक आनंदाचं वातावरण असतं आणि इथून पुढे सगळ्या सणांची लगबग सुद्धा सुरू होते. धावपळ असते प्रत्येक गृहिणींची घराघरामध्ये. छान वाटतं या दिवसांमध्ये. चला तर मग एन्जॉय करूया आजचा हा रविवार. आणि आजचा तुमचा काय प्लॅनिंग आहे. संडे स्पेशल मेनू काही आहे का, की तुम्हाला आज रविवारचा उपवास आहे. मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आता उद्या पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत मंडळी हॅपी संडे. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की कळवा कसा वाटला आजचा एपिसोड. टेक केअर प्रेक्षकांनो, धन्यवाद.